तर मित्रांनो, खूप दिवस मेहनत करून झाल्याच्यानंतर, कामं करून झाल्यानंतर आज फायनली आम्ही काहीतरी ब्रेक घ्यायचा विचार केला आणि आम्ही चाललोय मूवीला. आम्ही चाललोय मूवीला. आम्ही घबाडकुंड. आधी आम्ही तुंबाडची मंजुळा बघणार होतो, पण मित्र बघून आलाय आमचा एक, तो बोलला पण मला घबाडकुंड बघण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. कॉमेडी. आणि त्याने सजेस्ट केलं की तुम्ही मंजुळाच बघा, पण आम्हाला नाही बघायचं. क्यों? बिकॉज आम्हाला हॉरर बघायचं आहे. आम्हाला काहीतरी असं थ्रिलर, आम्हाला असं काहीतरी एकदम असं डोक्याचं दही झालं पाहिजे, असं काहीतरी बघायचं. चालवताना पण भूत दिसले पाहिजे रस्त्याने. चलो लेट्स गेट रेडी. तर गाईज, आता आम्ही चाललोय मूवीला आणि मूवीला जायच्या आधी मी करणार आहे माझं स्किन केअर. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सध्या मिक्स क्लायमेट चालू आहे. आता जस्ट पाऊस पडून गेलाय आणि गरमी तर आहेच. उन्हामुळे स्किन टॅन होते, प्लस गरमीमुळे आणि घामामुळे स्किन ऑइली पण होते. आणि अशा मिक्स क्लायमेटमध्ये मला बाहेर जाऊन शूट्स वगैरे करायला लागतात. आणि तुम्ही सगळे मला नेहमी एक क्वेश्चन करत असता की यज्ञा, या सगळ्यात तू तुझी स्किन मेंटेन कशी करते. तर मी आज तुमच्यासमोर माझं सिक्रेट रिव्हील करणार आहे की मी स्किन केअरसाठी एक्झॅक्टली काय करते. तर हे मी अप्लाय केलं आहे क्युअर स्किनचं सनस्क्रीन आणि सोबतच माझ्याकडे आहे हा क्युअर स्किनचा अख्खा किट. तर क्युअर स्किन हा एक डर्मेटॉलॉजिस्ट ॲप आहे जो AIच्या हेल्पने आपल्या हेअरचे आणि स्किनचे प्रॉब्लेम्स ट्रीट करतो. आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही सुद्धा तुमचा कस्टमाइज किट कसा काय ऑर्डर करू शकता. बेसिकली तुम्हाला काय करायचं आहे, तर प्ले स्टोअरवरती जाऊन क्युअर स्किनचा ॲप डाउनलोड करा. त्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे, नेम, एज, जेंडर. त्यानंतर आपल्याला 2 ऑप्शन देतात, हेअर आणि स्किन. त्यातला आपल्याला जे ट्रीट करायचं आहे आपण तो ऑप्शन सिलेक्ट करायचा. मला स्किन ट्रीट करायची होती, मी स्किनचा ऑप्शन सिलेक्ट केला. त्यानंतर आपल्याला ॲप काही प्रॉब्लेम्स शो करतो, तर त्यातले आपल्याला होणारे प्रॉब्लेम्स आपल्याला सिलेक्ट करायचे, जसं की ॲक्ने स्कार्स, पिगमेंटेशन, पफी आईज, ड्राय स्किन. त्यानंतर आपले प्रॉब्लेम्स व्यवस्थित समजून घेण्यासाठी ॲप आपल्यासोबत चॅटसुद्धा करतो, ज्याच्यामध्ये आपल्याला काही बेसिक क्वेश्चनचे आन्सर करायचे असतात आणि आपल्याला सांगायचं असतं की आपल्याला कोणते मेडिसिन्स चालू आहेत का, कोणती ॲलर्जी आहे का, किंवा आपल्याला जो प्रॉब्लेम होतोय तो किती वेळापासून होतोय. त्यानंतर ॲप AI फीचर थ्रू आपला फेस स्कॅन करतो, फ्रंट अँगल, साईड अँगलने, आणि ॲनालाइज करतं की आपल्या स्किनमध्ये ॲक्ने मार्क्स किंवा डार्क स्पॉट्स आहेत का, किंवा डार्क सर्कल्स आहेत का. आणि त्यानुसार आपल्याला ॲपमध्येच एक डर्मेटॉलॉजिस्ट असाईन होतो आणि ते डॉक्टर आपल्यासाठी आपले प्रॉब्लेम जाणून व्यवस्थित असा एक क्युअर स्किनचा कस्टमाइज किट रेडी करतात. त्यानंतर आपल्याला जायचं पेमेंट ऑप्शनला. मला आता हा किट पडला 2200 रुपयाला, ज्याच्यामध्ये 5 प्रोडक्ट्स आहेत. जर तुम्ही आमचा कुपन कोड यूज केला MYF100 तर तुम्हाला 100 रुपीजचा डिस्काउंटसुद्धा मिळेल. क्युअर स्किन हॅज 98% ॲक्युरेसी. 3 ते 4 वीक्समध्येच इम्प्रूव्हमेंट दिसायला लागते. पण जर व्हिजिबल रिझल्ट बघायचा असेल तर कन्सिस्टन्सी इज मस्ट. हे जेव्हा प्रोडक्ट आपल्याकडे रिसीव्ह होतात तेव्हा ॲपवर प्रॉपर इन्स्ट्रक्शन देतात की हे प्रोडक्ट कसे यूज करायचे, कधी यूज करायचे. शिवाय काही डाएट टिप्स सुद्धा येतात की काय खायचंय, काय अवॉइड करायचंय. जर हे प्रोडक्ट यूज करताना आपल्याला कोणतेही प्रॉब्लेम्स येत असतील किंवा काही डाऊट असेल तर आपण डिरेक्टली स्किन स्पेशलिस्ट सोबत कनेक्ट करू शकतो. आणि बेस्ट पार्ट इज प्रत्येक महिन्यानंतर फॉलोअप सेशन होतं, ज्याच्यामध्ये डॉक्टर स्वतः चेक करतात की आपल्या ट्रीटमेंटची प्रोग्रेस कशी चालू आहे. आणि हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. डिलिव्हरी सुद्धा फास्ट आहे, डिलिव्हरी सुद्धा फ्री आहे. तर जर तुम्हाला देखील स्वतःच्या स्किन किंवा हेअरसाठी पर्सनलाइज सोल्युशन हवं असेल तर गाईज गो फॉर क्युअर स्किन. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक दिलेली आहे. आत्ता जाऊन ॲप डाउनलोड करा आणि MYF100 हा कुपन कोड यूज करायला विसरू नका. हा कुपन कोड यूज केल्यावर आपल्याला लगेच 100 रुपीजचं डिस्काउंट मिळणार आहे. सो गो फॉर इट. तर मित्रांनो, आम्ही फायनली आता मूवीसाठी निघालेलो आहोत. ॲज युजल मूवीचा जो टाइम आहे आम्ही त्याच्या 10 मिनिटं आधी निघालो. काय रे म्हणजे स्टार्टिंग मिस करायची. म्हणजे मी माझ्या आयुष्यात आधी अशी होती ना की सुरुवातीचं राष्ट्रगीत माझ्याकडून कधीच मिस झालं नाही आणि ह्या लोकांना भेटल्यापासून राष्ट्रगीतच भेटलं नाही. राष्ट्रगीत त्या मूवीचा इंट्रो पण नाही मिळत मला. ऐक ना, तू शूट करत होती म्हणून आपल्याला एवढा वेळ गेला. त्याच्यानंतर खात कोण होतं? यांनी टाइमपास केला नंतर यायला. आता ह्याचा दोन्हीमध्ये पण ह्याचा पण हात आहे की शूट करतो ती MYF साठी शूट करतो, ती खात होतो त्याच्यामध्ये, हा पण स्वतः खायला बसलेला. पण स्वतःवरती कधी चूक घेणार नाही. मी 2च मिनिटात खाऊन मोकळा. अगं बाई, याने टाइमपास केलाय. शिदा तूच टाइमपास केला. मित्रांनो, मूवी सुरू होऊन 10 मिनिटं झालीत आणि आम्ही आत्ता पोहोचतोय. बघा, नाही झालं. रिग्रेट नाही होता या पोराला अजिबात. ह्यांना नेहमीच यांची सवय आहे ती सुरुवातीची 10 मिनिटं मिस करायची. काय रे, पॅटर्न आहे ना तुमचा? मित्रांनो, आता आम्ही मूवीच्या मिडला आलोय. कशी वाटते रे मूवी? मस्त मस्त आहे. पण अजूनपर्यंत ओके वाटली ऑनेस्टली. बट ती हॉरर नाही वाटत आहे कुठंच. हा, ती हॉरर नाहीच आहे. इट्स डिपेंड्स ऑन ब्लॅक मॅजिक. हॉरर कॉमेडी. ओके, थ्रिलर आहे बट हॉरर नाहीये. बट हॉरर आता चालू होईल मे बी मिड नंतर. आतापर्यंत मला मला एक नाही कळत आहे, मराठी फिल्म इंडस्ट्री कॉमेडियन्स जेवढे पण आहेत त्यांना का घेतीये हॉरर मूवीज मध्ये. कारण मोस्टली मी नोटीस केलंय
कास्टिंगमध्ये कॉमेडियन्स असतात बिकॉज हॉरर कॉमेडी हा प्रकार मराठीमध्ये जास्त कॉमेडी म्हणजे हॉरर मुव्हीज मध्ये त्यांचं कास्टिंग प्राजक्ता हनमकरचा इंटरव्ह्यू जेव्हा मी बघितला ना तेव्हा तिने सांगितलं की मूवीचे जे डिरेक्टर आहेत त्यांनी तो बांध तोडलाय की म्हणजे कळलं का की हा सम पर्सन भाजीच विकू शकतो, त्याला भाजीच नाही विकून दिली त्याने, समजलं, त्याच्याकडून वेगळं काहीतरी काढून घ्यायचा प्रयत्न केलाय. जसं कुशल बद्रिके झालं, प्राजक्ता हनमकर झालं, हे लोक कॉमेडीमध्ये काउंट केले जायचे पण त्यांना हॉररमध्ये थेरपी सेशन. कुशाची ऍक्टिंग, कुशासाठी दिलेले डायलॉग एक नंबर आहेत. तोच खातोय सगळीकडे. तो खातोय. युअर राईट. कुशल बद्रिके सरांनी ते ऍक्टिंग केली. ते वी शुड रिस्पेक्ट देम. म्हणजे ॲज अ कॅरेक्टर त्यांना बोलू शकतो तसं. हा एक्झॅक्टली. आवडलं शीतल, आवडला. देव बेकार आहे ना. नाही भारी पिक्चर. अतिशय वाईट सवय पॉपकॉर्न घ्यायचं आणि संपवायचं नाही. 2 बकेट पॉपकॉर्न आणि ते असेच ठेवले. आणि हा झाला थिएटर मधला फॅन मोमेंट. वॉज द मूवी. शीताचं संपलंय पण मी मराठीमधली ही फ्रेम एक्सपेक्ट नव्हती केली जी हॉररवाली फ्रेम. तुंबाड पाहिलाय का तू? मित्रा तुंबाड बघितला. तुंबाड हिंदी पिक्चर आहे, माहिती आहे का तुला येड्या. असू दे पण मराठीत कन्वर्ट केलं तरी तो ह्यांचं आयुष्य कुठेतरी हा बोलतो देव सेफ आहे. तर मित्रांनो मूवी काय खूप भारी असं नाही म्हणता येणार बट म्हणजे मराठीमध्ये मी हॉररच्या अशा फ्रेम्स एक्सपेक्ट नव्हत्या केल्या. भारीचा नाही विषय, ऍडमायरेबल आहे. ऍक्च्युअली छान मूवी होती. मला अरे भाई आणि तिकडे तिकडे एवढंच आहे. पंच टाकायचे होते. हा मी जी संस्कृतची चांटिंग दिलेली होती ना त्यांची, त्या मंत्रांना म्हणजे ठीक आहे, ते मंत्र नसते तरी चाललं असतं, म्युझिक टाकलं असतं तरी चाललं असतं, कारण त्या मंत्रांना म्यूट काही करून meaningच नव्हता. आणि ते कळत होतं खूप क्लिअरली. हा. कारण मला असं वाटतं आत्ताचा प्रेक्षक तेवढा अजाण झालेला आहे कारण की ते त्याला आता आपलं समजून जाईल. तात्या विंचू नाहीये ना की ओम भगनी भागवतेरी. काही चालून जाईल. बरोबर. नाही शितू कसा वाटला मूवी? भारी वाटलं ते जे सांगितलं. आम्ही इतक्या वेळेस यांना सोडून गेलोय ना. आम्ही ट्रिप केलंय, आम्ही एकविरेला गेलो, आम्ही दर्शन घेतले. क्षितिज आणि रोशनला काय झालंय काय माहिती का, ते आमच्या सोबत येतच काय नाही. झालं म्हणजे मी आल्यापासून त्यांचं असं झालंय. तुला असं वाटतंय का मी आल्यापासून झालंय? तुमचा प्रॉब्लेम काय माहितीये का, तुम्ही मोकळ्या मनाने निघते ना, त्याच्यामुळे तुमचं असं देवदर्शन बाकीच्या गोष्टी होत नाही. तुम्हाला एकविरेचा अजून बोलावं नाही आलंय.